पण तुम्हाला असं वाटत नाही का की मराठी भाषिक तुमचा जो दावा आहे की ठाकरे बंधू एकत्र आल्यानं मराठी भाषिक तुम्हाला भरभरून मतदान नक्की देतील. करतील, पण परप्रांतीय विशेषतः तेही आम्हाला, मतदार मी परप्रांतीय वगैरे शब्द वापरत नाही, मी मुंबईकर म्हणतो. जे मतदार आहेत, ज्यांना शिवसेनेनं गेल्या 50-55 वर्षामध्ये अनेक सोयी सुविधा दिल्यात, त्यांचं रक्षण केलं. भारतीय जनता पक्ष हे 1992 साली बरं का शेपूट घालून बसलं होतं आतमध्ये, तेव्हा आमची पोरं तलवारी आणि बंदूक आणि बॉम्ब घेऊन बाहेर पडले होते रक्षणासाठी. हे मी आता तोंडावर सांगतोय. कुठे होते भाजपवाले? आता मोठे हिंदुत्वाचे रक्षक म्हणून मिरवत आहेत. हा, हे हिंदुत्वाचे भक्षक आहेत सगळे, आणि मराठी माणसाचे भक्षक आहेत या महाराष्ट्रामध्ये. आम्हाला सांगू नका. पण काँग्रेस तुमच्या बरोबर अरे सोड रे, कोण नवनीत राणा? सोड रे, अरे सोड रे. हा, मग हाय तू म्हणावं. काँग्रेस तुमच्या बरोबर नसल्यानं तुम्हाला महापालिका निवडणुकीत त्याचा फटका बसेल असं वाटत नाही, कारण हे मतांमध्ये फाटाफूट होऊ शकते, विशेषतः समविचारी पक्ष म्हणून. म्हणजे मुस्लिम मतं कदाचित तुमच्यापासून दुरावली जाऊ शकतात, परप्रांतीय मतं तुमच्यापासून दुरावली जाऊ शकतात. तर त्याचा फटका, काँग्रेस नसण्याचा फटका, याची चिंता तुम्ही का करता? चिंता नाही, अजिबात चिंता करू नका. मुद्दा आहे. हा विषय मराठी माणसाच्या अस्मितेचा, स्वाभिमानाचा आणि न्याय हक्काचा आहे. शिवसेनेनं सातत्यानं काँग्रेस विरुद्ध सुद्धा निवडणुका लढवलेल्या आहेत आणि भाजप विरुद्ध सुद्धा लढवल्या, आणि तरी आम्ही मुंबई महापालिकेत भगवा झेंडा फडकवला, एवढंच मी तुम्हाला सांगतो. काँग्रेसने त्यांचा एक मार्ग स्वीकारलेला आहे. आम्ही त्यांना अनेकदा नम्र विनंती केली, त्यांनी स्वीकारलेली नाही. पाहू आता. दोन पवार, शरद पवार, अजित पवार एकत्र येतात. 26 डिसेंबरला त्याची अधिकृत घोषणा होते. तुमचं मत काय? कालही तुम्ही मत व्यक्त केलं होतं. माझं मत असं आहे की देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पक्षाची लढाई ही अनेक ठिकाणी शरद पवार यांच्या काँग्रेस पक्षाबरोबर झालेली आहे. करेक्ट? अशा वेळेला भारतीय जनता पक्षाची भूमिका काय आहे? अजित पवार त्यांच्या आघाडीत आहेत. त्यांनी काँग्रेस पक्ष, भारतीय जनता पक्षाने त्यांची भूमिका स्पष्ट केली. महायुतीतला माणूस महाविकास आघाडीत सुद्धा 2 दगडावरती पाय ठेवतो. बाकी आमचं काय ते आम्ही बघू, पण अजित पवारांचा पक्ष एकाच वेळेला महायुतीत आणि महाविकास आघाडी, हे त्रांगडं काय आहे? याच्यावरती भाजपचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट केली पाहिजे, संभ्रम दूर केला पाहिजे. आजची घोषणा होणार आहे, त्यामध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला डिक्लेअर केला जाणार आहे. नक्की नक्की कोण किती जागा लढणार ते आता डिक्लेअर होईल ना. मी कशाला इथे सांगू? तिथे सांगतील ना. हो, सांगतील ना. तिथे आज एकत्र आहेत, एकत्र बसतील, त्यांना प्रश्न विचारले, ते उत्तर देतील.